सन्माननीय श्री मुकुंददादा पाटील बुरदुल, सन्माननीय श्री कालुराम शेठ पाटील उसाडणे आणि सन्माननीय हेमंतदादा मडवी उसाडणे यांच्या वतीने 4000 रुपयाचा कॅश प्राइज असेल बघा। साक्षी 11 नारिवली क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला जर गोलंदाजाने लागोपाठ 3 चेंडूवर 3 फलंदाजांना जर बाद केलं तर त्याच्यासाठी मात्र ही सुवर्ण संधी असणार आहे। खरं तर संधी आपण पाहतोय खेळाडूंसाठी आता सातत्यानं पारितोषिक लावली जातात आणि ती काही पारितोषिक कमावली देखील जातात। मागच्याच मॅचमध्ये आपण पाहिलं आदेश मतेनं सलग 3 षटकार डोकत पारितोषिक कमावलं होतं आणि मागच्या मॅचमध्ये आयवाज हेल्थसाठी देखील कॅश प्राइज होतं। दरम्यान ते एज होती परंतु बिहाइंड द विकेट फाईन लेगला क्षेत्ररक्षक रिंगणाच्या आतमध्ये हे फील्ड सेटअप आपल्याला आवर्जून पाहायला मिळतो ग्रामीण क्रिकेटमध्ये, ज्यामध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली आणि उर्वरित ज्या क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतात, ज्यामध्ये आपण समोरच्या दिशेला 20 मध्ये दोन्ही क्षेत्ररक्षक खास करून पाहतो। एक क्षेत्ररक्षक आपल्याला मिड विकेटला देखील पाहायला मिळतो, एक काऊ कॉर्नर मध्ये देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला। इथे तर फटका फसला, चेंडू भरपूर उंच गेलाय, लांबीचा अभाव, क्षेत्ररक्षक आहे वॉल खाली आणि टिपलाय झेल, संपलाय खेळ। तो विशाल पवारचा धक्का दुसरा निलजत संघाला विशाल यांच्या स्वरूपात। संगीत इथे खऱ्या अर्थाने आपण निश्चित स्वरूपात सादर केलं। फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे। जानुमान 11 क्रिकेट संघ निलजय लागोपाठ 3 षटकारांसाठी बुरदुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय नितेश शेठ पाटील यांच्या वतीने 3000 रुपयाचा कॅश प्राइज आणि साक्षी 11 इथे नारिवली क्रिकेट संघाच्या गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर सन्माननीय भानुदास शेठ मस्कर नारिवली, सन्माननीय मुकुंददादा पाटील बुरदुल आणि सन्माननीय हेमंतदादा मडवी आणि सन्माननीय कालुराम शेठ पाटील आमचे ऑर्गनायझर आहेत, त्यांच्या वतीने 4000 रुपयाचा बक्षीस असेल नारिवली क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला। करण काटे सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती, नवीन फलंदाज संदेश पाटील। राऊंड द विकेटनं चांगला चेंडू पाहायला मिळतो या षटकामध्ये, अतिशय सुरेख वापसी आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही करणनं आणि बक्षिसांची कैऱ्यात दोन्ही बाजूनं पारितोषिक आपण पाहतो। विकेट हॅट्रिक आणि सलग कामगिरीसाठी पारितोषिक आलेत, म्हणजे जर सलग 3 षटकार आले किंवा सलग 3 विकेट आले तर खेळाडूंसाठी पारितोषिक लावण्यात आले। आणि गतवर्षी मला तरी वाटतं नारिवली संघाचा करण फुलोरे जेव्हा बॅटिंग करत होता आणि सलग 3 षटकारासाठी जवळजवळ 30,000 रुपयाच्या आसपास त्याला कॅश प्राइज प्राप्त झाली होती। आज देखील धनवर्षा होईल खेळाडूंवरती। इथे काय जबरदस्त गोलंदाजी, टाळ्यांचा गजर येतोय गोलंदाज करण काटेसाठी। म्हणजे मागच्या वर्षामध्ये करण फुलोरेला पाहिलं होतं आणि या वर्षामध्ये आता करण काठे दमदार कामगिरी करत असताना धावफलक स्थिरावलेला पाहायला मिळतं। ते 29 या आकड्यावरती 2 षटकामध्ये 29 बांधले होते, परंतु त्यानंतर 4 चेंडू डिलिव्हर केलेत करणनं, ज्यामध्ये 1 विकेट आणि एकही धाव खर्च केली नाही। अप्रतिम गोलंदाजी, ज्या गोलंदाजीची अपेक्षा होती टीम नारिवलीला ती गोलंदाजी पाहायला मिळते। इथे फटका चांगला आहे, फटका फसला असं म्हणू शकतो। डीप मधनं क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय, टिपला झेल, या षटकातील दुसरा धक्का आणि या मॅच मध्ये हा तिसरा धक्का मिळतोय तो निलच्या टीमला। संगीत आपण इथे खऱ्या अर्थाने सादर केलं। विश्वनाथदादा मस्कर नारिवली क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आमच्या स्टेजच्या पाठीमागे बघा, त्यांच्या समवेत मग भानुदादा मस्कर आहेत, क्रिकेटचा आनंद घेतात। परंतु नारिवली क्रिकेट संघाचा जर विचार केला ना साई, समालोचक जगदीश पाटील आपले नारिवली यांच्या वतीने त्यांच्या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत।
नक्कीच नक्कीच एक सिनियर समालोचक ज्या पद्धतीनं आपण आपल्या विभागामध्ये महागुरूंना पाहतो त्याच पद्धतीची कामगिरी आमचे जगदीशजी पाटील सर नेहमीच करत असतात. आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये एक सिनियर समालोचक आहेत आणि त्यांच्या गावचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत. निर्धाव षटक पहिलं होऊ शकतं या स्पर्धेतील, कारण की आतापर्यंत 5 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाही करण काठेनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन पाटील पाहायला मिळतो. या हंगामामध्ये अर्धशतकानं सुरुवात जरूर झाली होती बामालीच्या मैदानावरती, जरूर ही किमिया केली होती केतन पाटीलनं आणि तोच आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्रमांकाचा विचार केला तर 5व्या नंबरवरती तो मैदानात उतरलाय आणि संघ थोडासा अडचणीत आहे. सुरुवात अगदी दमदार झाली होती, परंतु जसा नितेश पाटील बाद झाला त्यानंतर या मॅच मध्ये पुन्हा वापसी आपल्याला पाहायला मिळाली. ती साक्षी 11 नारिवली संघाची. जबरदस्त गोलंदाजी, अंतिम चेंडू आहे या षटकात. काय तेच तर्रार आपल्याला बॉल पाहायला मिळाले करण काटेच्या आणि निर्धाव षटक येईल का पाहावं लागेल. अंतिम बॉल प्रहार केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी टिपला झेल. 3 विकेट आणि निर्धाव षटक या स्पर्धेमध्ये विक्रम नोंदवत असताना गोलंदाजी करताना करण काठे नाही. नारिवली क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना स्वर्ण संधी आहे. लागोपाठ 3 विकेट हॅट्रिक अर्थात 3 विकेट प्राप्त करणाऱ्या गोलंदाजाला भरतशेठ भोईर साहेब नारिवली यांच्या वतीने 5,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. खरं तर विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक महागुरू आहे, परंतु बक्षिसा लायक कामगिरी सध्या केली आहे. निर्धाव षटक टाकणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. ते निर्धाव षटक करण काठेनं टाकला आणि 3 विकेट अर्थात ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झाली आणि प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख 3 फलंदाजांना त्याने माघारी पाठवले, ज्यामध्ये केतन पाटील, संदेशला आपण पाहिलं आणि विशाल पवार हे 3 दिग्गज फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेत आणि एकही धाव या षटकात खर्च झाली नाही. 3 षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते 29 धावा. आता जबाबदारी हर्षल पाटीलची वाढली आहे. 1 या आकड्यावरती तो खेळतोय आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संतोष पाटील सिनियर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होत आहेत. एक पार्टनरशिप इथनं बिल्ड करावी लागेल. 3 षटकांचा खेळ संपला, अजूनही उर्वरित 2 षटकं शिल्लक आहेत आणि या खेळपट्टीवरती जिथे गोलंदाजांना पोषक असं वातावरण मी तरी म्हणेन, कारण की गोलंदाजांचा बोलबाला राहिला आतापर्यंत या खेळपट्टीवरती, तिथे किमान 50चं जर टार्गेट बनवलं तर मॅच मध्ये आपण फाईट करू शकता सेकंड सत्रामध्ये. यानंतर लढत असेल बघा i11 कोण आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आर्यम 11 सोनारपाडा क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. कोण विपक्ष सोनारपाडा आणि सागली फेरी अर्थात दुसऱ्या फेरीच्या लढती या प्रत्येकी 4 षटकांच्या खेळवल्या जाणार आहेत. नक्कीच ही संकल्पना आपण पाहतोय की पहिल्या फेरीमध्ये 5 षटकं आणि दुसऱ्या फेरीमध्ये 4 षटकांच्या मॅचेस पाहायला मिळतील. चांगला चेंडू समोरच्या दिशेला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत लॉंग ऑफ मध्ये. निखिल भोईर षटक क्रमांक